मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नातं आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा देखील घट्ट असलेलं हे अतिशय सुंदर आणि अनमोल नातं आहे. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी असतेच. विचारांची तार जुळलेली असते. मैत्री ही हवीहवीशी वाटते. आयुष्यात कोणतेही संकट येऊ द्या, खरे मित्र नेहमीच धावून येत असतात. खरं तर चांगले मित्र लाभणे हा एक नशिबाचा भाग आहे. अनेकदा मैत्रीमध्ये गैरसमज होतात. या गैरसमजामुळे चांगल्या मैत्रीमध्ये देखील दुरावा निर्माण होत असतो. एकेकाळी चांगली मैत्री निभावणारे मित्रमैत्रिणी एकमेकाबरोबर बोलत सुद्धा नाही. या दरम्यान दोघांनाही त्रास होत असतो. त्यामुळे मैत्रीमध्ये कधी गैरसमज नसावे हा सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन मैत्रिणी भांडण मिटल्यावर ढसाढसा रडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ पाहून कोणीही भावुक झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पण हा व्हिडिओ पाहून भावुक झाल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय, तुम्हाला दोन तरुणी दिसत आहेत. या तरुणी एका खोलीतून बाहेर पडतात. त्यानंतर भावुक होताना दिसत आहेत आणि एकमेकाकडे पाहून रडताना दिसत आहेत. या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. पुढे एक मैत्रीण पुढे येऊन दुसऱ्या मैत्रिणीला घट्ट अशी मिठी मारते आणि दोघी एकमेकींच्या मिठीत ढसाढसा रडताना तुम्हाला पाहायला मिळते. त्यांना पाहून इतर आजूबाजूचे असणारे उभे लोक देखील भावुक झाले असं पाहायला मिळते. त्यानंतर एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीची अश्रू पुसते आणि तिला रडू नको असं समजावून सांगते. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेले दोन जिवलग मैत्रिणी खूप दिवस बोलत नव्हत्या. क्षणात भांडण मिटले आणि दोघीही किती रडल्या. अबोला मिटवण्याचं मला भाग्य मिळालं. हा व्हिडिओ अनंत.11 या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. एका युजर्सनं म्हटलेलं आहे, कोण म्हणतं त्रास फक्त प्रेमातच होतो, तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो, तर एका युजर्सनं म्हटलंय खऱ्या अर्थाने जगाला मैत्री समजावणारे कवी. अतिशय भावनिक क्षण आहे. तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे नातं कोणतंही असो मनातून निभावलं तर त्रास होतोच, तर एका युजर्सनं म्हटलंय खरंच अंगावर काटा आला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.